परांडा तालुक्यामधल्या चिंचपूर बुद्रुक या गावामध्ये रात्री पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती। आपण पाहतोय की जे पाणी सीना कोळेगावच्या पुढे दिशेनं जात आहे, त्या आपण पाहतोय की ओढ्याच्याच बाजूला असणाऱ्या घरांमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिरलेलं पाहायला मिळतंय। वरून येणारं पाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात येत होतं आणि त्यामुळे आपण पाहतोय की घराच्या बाजूला चिंचपूर बुद्रुक मध्ये जी खोलगड परिसरामध्ये घरं आहेत, आपण पाहतोय की गुडघे इतकं पाणी जे आहे त्या घरामध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पडलेल्या पावसानं अतोनात असं नुकसान इथल्या ग्रामस्थांचं झालेलं आहे, शेतकऱ्यांचं झालेलं आहे। घरामध्ये आपण पाहतोय की पाण्याचा डोह मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो आणि अशामध्ये त्या आजी आजोबा जे आहेत ते घरातलं सामान काढण्याचा प्रयत्न करत होते। सकाळपासून त्यांनी घरातलं सामान जे आहे ते बाहेरचं काढलेलं आहे, मात्र घरातलं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। दोघे जण या ठिकाणी संसार करतात, मात्र हा संसार आपण पाहतोय की पावसानं थेट आता उघड्यावरती आलेलं पाहायला मिळतोय। आजोबा वय काय? 60-65 असेल। 60-65। बर, काय पहिल्यांदाच पाऊस बघितलाय का? पहिलेच पाऊस बघितला, कळतं असं मला पहिलेच पाऊस असा बघितला नाही। बर, काय किती नुकसान झालंय? नुकसानात ही काय अशी पडापडी झाली, बेलर वाहून गेली, बरंच सामान भांडी कुंडी वाहून गेली, तर अजून बी घरात भांडी कुंडी आहेच। मग आता काय करावं, ते इतकी भांडी आता पाण्यात तरी काय अंधार इंधारचं काय काढायचं। 2-2:30 वाजता पाणी आले आणि 2-2:30 वाजता पाणी येऊन पुन्हा काय काढलं तेवढं काढलं आधी पुन्हा काढताच पाणी तर शिरायचं आहे ना, काय करावं। मग बसलो गो पुन्हा काय करतात आणि सट्टा काटा रोडवर आपला बसलो छत्री घेऊन। बर, आजी काय रात्रभर जागली? बर, काय पहिल्यांदाच झालंय असं काय? बर, लय नुकसान झालं? बर, काहीच राहिलं नाही? काहीच नाही, काय नाही, भांडी घेतली, सापाडी तेवढी भरली, पांघरून तेवढी निम्यार्धी गेली, काय धान पण भिजलं सगळं? हा, धान्य बी भिजलं। बर बर, कोण काढाय पोरं नव्हती इथं, कोण नाही, आम्हाला दोघांनाच करावं? हा, दुसरं काय नाही। बर, आता काय मागणी आहे? मग सगळं घरातलं काही राहिलं नाही? हा, काय आता काय तुमचं मन सरकार देते। हा, बर, आपण आम्हाला द्या, काही कहा घरा बारा, आम्ही गरीबातले। बर, हा, काय राहिलं नाही सगळं धान? आता इथं किती वाजता पाणी आलं? काय तुमच्या डोळ्यात पण पाणी आलंय? किती वाजता पाणी आलंय सगळं? पाणी 1 वाजता आहे का ना? काहीच कळलं नाही तुम्हाला? काहीच नाही, म्हणजे जागा आहेत पण आता काय कळलं, उजेड नाही का, लाईटी नव्हती। पुन्हा बघितलं जरा 4 वाजता, मग पार इथं पाराच घरात आलं। धान बिन कुठं टाकलं? काय काय भिजलं? तिथं तिथं भिजले, धान्य तिथंच भिजले। बर, काय तुम्हाला कळतं असं पहिल्यांदाच झालं असं? हा, पहिल्यांदाच। बर, किती वर्षांपासून राहतो दोघं जण? आम्ही लयंदी झालं। 2-3। हा, बर, काय आता सगळं नुकसान बी झालंय, दोघं जण? हा, दोघंच। बर, कोणी नाही, दोघंच आम्ही। बर, हे आता मायाच्या पदराने आल्या। बर, बर, तर आपण पाहतोय की या आजी ज्या आहेत त्या सांगतायत की दोघे जणच या ठिकाणी राहतात। आजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, मात्र आजीचं म्हणणं आहे की आम्ही दोघे जण इथं राहतोय आणि पहिल्यांदाच आम्ही हा सगळा पाऊस बघतोय, त्याच्यामुळं घरातलं सगळं धान्य जे आहे पूर्णपणे भिजलंय। घरात आपण पाहतोय की गुडघे इतकं पाणी आहे। निसर्ग कसा कोकतो हे त्याचं उदाहरण म्हणजे की सगळा संसार उघड्यावरती आलेला आहे। वयोवृद्ध आजी आजोबा आहेत, ज्या वयामध्ये आपण खरं तर बसून खायचं स्वप्न पाहत असतो, मात्र त्यांना घरातलं हे सगळं साहित्य काढावं लागलं, यांचं कुणीही नाही। दुसऱ्या बाजूला पाहतोय की आतमध्ये आजी काय आतमध्ये सगळंच गेले? हा, सगळंच गेलं आहे। बर, आपण पाहतोय की थांबा आजी इकडे या, थांबा। आपण पाहतोय की घरात आपण पाहतोय की सगळं घरातलं साहित्य पूर्णपणे भिजलंय। पाठीमागच्या बाजूला घरातली भिंत जी आहे ती सुद्धा पडलेली आहे। आपण पाहतोय की आजोबांच्या इथून चौकटीतून आतमध्ये जाण्याचा जर प्रयत्न केला तर घरातला काहीच सगळं साहित्य राहिलेलं नाहीये। आजोबा सांगतायत की घरातलं सगळं काही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र घरातलं साहित्य जे आहे ते सुद्धा पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। आजी, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, रडू नका। आता हे पहिल्यांदाच झाल्यामुळं तसं होतंय, पण आता लवकरात लवकर मदत भेटली पाहिजे आपल्याला, भेटली पाहिजे। बर, आता आजोबांच्या गोळ्या तुमच्या गोळ्या ठेवल्यात का व्यवस्थित? का गोळ्या पण भिजल्या? सरच भिजला असं नाही काय? बर, मग तुम्हाला गोळ्या पण तुमच्या हे नाही करता आल्या? काही पाणी आलं कसं यायचं? बर, पाणी आलं कसं यायचं म्हणून? बर, हा, काय करावं मग?
बरं दोघाची ताकद का कोणी अंधारतं कोणी तरी कोणी येईन का अंधारतं. बरं कसं निघाले मग दोघं जण बाहेर? बळच निघलं पाणी थोडं आल्यावर. बर वय काय आजी तुमचं? आता वय काय आपल्याला शिकलं. बर बर आपण पाहतोय की प्रत्येकाची आजी अशी असावी. खरं तर या वयामध्ये सांगताना सुद्धा आम्हाला दुःख होतंय. मात्र आजीचे डोळ्यातले जर अश्रू पाहिले तर कशा पद्धतीचं संकट त्यांच्यावरती ओढवलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं सुद्धा यांना मदत करावी हीच अपेक्षा आहे. हे वयोवृद्ध आजोबा ज्या वयामध्ये आपण पाहतोय की आपण घराचे सगळे काही स्वप्न बघतो, बसून खायचं स्वप्न बघतो, मात्र या सगळ्या वयामध्ये पावसानं सगळं त्यांचं होतं काही नव्हतं हिरावून घेतलेलं आहे. आणि या आजी आणि ह्या आजोबा आपण पाहतोय की एकटे पडलेले पाहायला मिळतात. घरामध्ये गुडघे इतकं पाणी आहे, डोळ्यामध्ये पाणी आहे आणि खरं तर वयोवृद्धपणामध्ये डोळ्यातली जी स्वप्न आहे त्या पाण्याबरोबर वाहून जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे हे संकट या आजी आजोबांवरती जे उडवलेलं आहे त्यांना या संकटातून लवकर लवकर बाहेर पडण्याची ताकद जी आहे ती लवकरात लवकर मिळो आणि आजी आजोबांना लवकरात लवकर मदत जी आहे ते राज्य शासनाकडून केली जाईल हीच अपेक्षा आपण व्यक्त करूया. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, चिंचपूर बुद्रुक, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.